चालू करा. नमस्कार दादा आणि उपस्थित सर्वांना सुद्धा खूप खूप नमस्कार. आज आपण वेगळा दिवस साजरा करण्यासाठी म्हणजेच विजयदादांच्या निवृत्तीच्या कार्यक्रमासाठी आज आपण इकडे जमा झालेलो आहोत. आणि एक उत्तम सहकारी, एक उत्तम मार्गदर्शक, एखाद्या जिव्हाळ्याचा माणूस आणि कामाच्या जबाबदारीतून निवृत्त होताना आपण सर्वजण बघतो आहोत. आय थिंक अप्रॉक्स 37 ते 38 वर्षाची सेवा त्यांनी इथं दिलेली आहे. आणि ही एक वेळ आहे त्यांना काम फक्त कामाच्या निवृत्ती त्यांना घ्यायची आहे. बाकी तर सगळं त्यांचं लाईफ ॲज युज्युअल चालू होणार आहे आणि माझ्या मते तर ते फारच बिझी असणार आहे. दादांबद्दल सांगायचं तर माझ्या दृष्टिकोनातून ते एक हसतं खेळतं, समजूतदार आणि सगळ्यांच्या मदतीसाठी तत्परतेने धावून जाणारं व्यक्तिमत्व मला दिसलेलं आहे. त्यांच्या कामात शिस्त आणि त्यांचं व्यवस्थापन, वेळेचं नियोजन, निर्णय घेण्याची ठाम क्षमता, हे सगळेच गुण आपल्या सगळ्यांनाच प्रेरणा देणारे असतील आणि म्हणूनच त्यांनी चिकाटीने आज 37 ते 38 वर्ष आपल्या या सेवेसाठी दिलेले आहेत. आणि त्याच्यातून ते निवृत्त होताना संमिश्र भावना त्यांच्या मनामध्ये असतील हे नक्कीच. आपण नेहमीच असं म्हणतो की काम करणं सोपं असतं, पण सगळ्यांची मनं जिंकणं कठीण असतं. आणि मला असं वाटतं की 37 ते 38 वर्षात त्यांनी त्यांच्या जागेत सगळ्या सहकाऱ्यांची, सर्व लोकांची मनं ही नक्कीच जिंकली आणि नक्कीच सगळ्यांच्या डोळ्यात आणि मनामध्ये संमिश्र भावना या उमटलेल्याच असतील. आता त्यांच्याबद्दल आदर व्यक्त करण्यासाठी, त्यांच्याबद्दल प्रेम व्यक्त करण्यासाठी आणि त्यांनी लावलेली माया व्यक्त करण्यासाठी आज तुम्ही सगळेच इथं आपण सगळेच आज इथं त्यांच्या निवृत्तीच्या कार्यक्रमासाठी जमा झालेलो आहोत. तर मला असं वाटतं की हीच त्यांची मोठी संपत्ती आहे. त्यांच्याबद्दल एक खास आठवण सांगायची म्हणजे की ऋतुजाच्या लग्नाच्या वेळेला त्यांनी जी काय मला मुलाची साथ दिलेली आहे आणि मुलाचा आधार दिलेला आहे. एक थोडक्यात उदाहरण म्हणजे ऋतुजाच्या लग्नाच्या वेळेला ऋतुजाच्या पप्पांची तब्येत थोडी बिघडली होती. म्हणजे थोडं बरं वाटत नव्हतं. जसं त्यांना कळलं त्यांनी लगेच मला फोन केला आणि मला म्हणाले की "पप्पांनी कसलं टेन्शन घेतलं आहे का? तुम्ही कसलं टेन्शन घेतलं आहे का? काही टेन्शन घेऊ नका. मी आत्ता लगेच येऊ का? तुम्हाला कामाला काही मदत करू का? तुम्ही काही काळजी करू नका. आपली ही सगळी माणसं आपलीच आहे. कार्यक्रम खूप चांगला होणार आहे. सगळ्यांनी एकमेकांच्या समजुतीने आपण घेऊन करणार आहोत. तुम्ही काही काळजी करू नका." त्यांनी जो आधार दिला, एक मोठ्या भावासारखा जो आधार दिला, तो माझ्यासाठी खरंच खूप मोलाचा होता आणि मला खरंच त्या आधाराची गरज होती आणि ती त्यांनी मला दिली. त्याबद्दल दादा मी कधीच तुमचे हे उपकार विसरू शकत नाही. आणि नुसता आधार दिला नाही, तर लग्नाच्या वेळेला त्यांनी म्हणजे मी सौरभरावांच्या बाजूने आहे, मी पोरेंच्या बाजूने असं नाही, तर त्यांनी दोन्ही बाजू, दोन्ही कुटुंब त्यांनी सांभाळून त्यांनी एक दुवा निर्माण केला होता त्याच्यामध्ये. आणि तो खरंच खूपच आमच्यासाठी भावूक क्षण होता. तो त्यांनी खूप आनंदाने म्हणजे आम्हाला खूप आनंदाचे क्षण त्याच्यात त्यांनी दिले. मला आधार दिला, ऋतुजाच्या पाठीवरून आणि त्याच्या डोक्यावरून मायेचा हात फिरवला. त्याबद्दल मी त्यांची नेहमीच ऋणी राहीन. तर मला तर म्हणजे त्यांना त्यांच्यामध्ये बरेच गुण दिसले. त्याच्यामध्ये मला त्यांच्यामध्ये समाजसेवा करण्याचा पण गुण दिसला. देवदर्शनाची आवड त्यांना मला दिसली. त्यामुळे दादा आता तुम्हाला भरपूर वेळ मिळणार आहे समाजसेवा करण्यासाठी, देवदर्शन करण्यासाठी. तर वहिनी तुम्हीसुद्धा तयार राहा आता दादांबरोबर सगळीकडे फिरायला, एन्जॉय करायला. आणि तुम्ही पण तुमचे दोघांनी जे काही तुमचे छंद राहिले असतील इतक्या वर्षात, ते तुम्ही छंद जोपासा. आणि तुमच्या ज्या काही इच्छा या कामाअभावी करायच्या राहिल्या असतील, त्या तुम्ही सर्व पूर्ण करा अशी मी तुम्हाला शुभेच्छा देते. आणि तुमच्या पुढील आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा. तुम्हाला उत्तम आरोग्य लाभो, शांतता लाभो, तुम्हाला खूप आनंद मिळो आणि तुम्ही तुमच्या सगळ्या जबाबदाऱ्या व्यवस्थितपणे पार पाडो ही ईश्वरचरणी प्रार्थना. खूप खूप धन्यवाद. आणि तुमच्यासाठी एक छोटीशी कविता आहे, ती मी तुम्हाला ऐकवते. वर्षानुवर्ष कामाचे हे क्षण, कर्तव्याने गेले संपूर्ण जीवन. घामाने पाणी दिलं या मातीला, उभं केलं स्वप्नांचं सुंदर देणं. सकाळी वेळेवर घड्याळाचा गजर, आता मात्र शांतता लाभे नजर. झपाटून कामात हरवले होते, आज स्वतःसाठी क्षण मोकळे वाटते. सहकाऱ्यांची साथ ती हसरी मैफल, एकत्रित प्रवास आठवणीने भरलेली कळफळ. विरंगुळा नव्हता ना थांबा कुठे, पण आज थांबताना मन भरून येते.
नव्या वाटा नवे छंद उमगतील, संसारात पुन्हा नवे रंग उमटतील. निवृत्ती ही न संपणारी असते, ती तर नव्या जीवनाची सुरुवात असते. मनापासून नमस्कार देतो तुम्हाला, कर्तृत्वाच्या पर्वास सलाम आमचा. आता निवांतपणा, आरोग्याची साथ, भरभरून जगा, ही शुभेच्छांची बरसात, ही शुभेच्छांची बरसात. तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला आमच्या माळोदे कुटुंबातर्फे आणि ऋतुंजच्या पप्पांच्या तर्फे सुद्धा खूप 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 शुभेच्छा आणि तुमच्या पुढील वाटचालीसाठी खूप शुभेच्छा. बोलायची संधी दिली त्याबद्दल सुद्धा खूप शुभेच्छा. धन्यवाद.